तर ह्या बघा मंडळींनो आपल्या रानभाज्या कोकणातील कोणत्या कोणत्या आहेत ती नावं सांगा मला बघून. मी शेवटला सांगेन, तुम्ही नक्की कमेंटमध्ये नावं सांगा मला भाज्यांची. तर इथे बघा मांजरीची छोटी छोटी पिल्ले आहेत, ती बघा दूध प्यायला आले आहेत. तर नमस्कार मंडळींनो, कोकणकर देव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर मंडळींनो दुपारचं 12:15 वाजलं. तर आता ही बघा आज सड्यारची आमची लावणी बहुतेक झाली आहे. सकाळपासून व्हिडिओ नाही बनवले, दररोज वैताग घेतात आत्ताच बनवू. तर आता 12:15 झाले आहेत. आता आम्ही जात आहोत रानभाजी आणू, उद्या मुंबई जाऊचा ना, तर रानभाजी आणू चालला. तर तुमका दाखवते खयची रानभाजी आहे ती. तर चला. तर मंडळींनो आता लोकेशन काही लाव. तर ही बघा वेला काटल्याची. तर हे बघा काटलं असं असतं हे बघा. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला. भेटली बघा. बघा काटल्यांच्या वेलीची वेल अशी असते बघा, अशी फुलं असतात हे बघा. तर काटल्याची वेल बघा अशी असते आणि त्याला फुले पण बघा कशी असतात. तर मंडळींनी काटली असतात ना, ती झाडीमध्ये असतात. हे बघा, ही काठी घ्यायची, काठीनेच ते हलवायचं असतं, नाहीतर आतमध्ये म्हणजे काहीतरी असू शकतं, स्नेक वगैरे, त्यामुळे काठीने हे करायचं. तर ही बघा अशी काटली असतात. ही बघा झाडाच्या आड लपलेली असतात पूर्ण. ही नवीन आहे ते बघा, छोटे आहेत, हे घेऊ शकत नाही, कडू असतात. कडू लागतात ना, खराबच कडू लागतात. तर मंडळींनी झाडाझुडपात लपलेली असतात एकदम, म्हणजे पूर्ण बघू लागतं. हे बघा आतमध्ये लपलेले असतात पानांच्या मागे. हे बघा अशी लपलेली असतात पूर्ण पानांच्या आड. मेहनत लय असता. काढू का मी का उचलू बिचलू तर नाही, पण ही बघा अशी प्रत्येक पानाच्या आड लपलेलं असतं. हे बघा काय आता, हा बघा मोबाईल पकडून व्हिडिओ करूक होत नाही. एका हाताने हे करूक लागतं, थैली पण हा, त्यामुळे व्हिडिओ बरोबर होत नाही. बघा पानातून परतायचं. हे बघा इथे पण आहे आणि इथे पण आहे. संपूर्ण ना कलंबाच्या बागेमध्ये अशा वेली येतात. हे बघा शोधावं लागतं काठीने, पूर्ण मंडळीने शोधावं लागतं, कारण आता पावसामुळे झाडी झालेली आहे ना सर्व. तर हे बघा, हे बघा. तर बघा एवढी थैली काढून झाली आहे. ही बघा तुमका घरी गेल्यावर दाखवते मी. तर विषय असो हा मंडळींनो, कॅमेरा पकडून ना, मोबाईल पकडून परत ही थैली पकडायची, परत शोधायची, ते जमत नाही म्हणजे एकट्याला. असो त्याच्यासाठी सेपरेट एक मोबाईल पकडणारा पाहिजे आणि एक काढून दाखवणारा पाहिजे कसे कुठे शोधतात काय. ते एवढं जमत नाही एकट्याला मोबाईल पकडायचा की शोधायचे की काढायचे की पकडायचे, ते जमत नाही. थोडे थोडं दाखवलं आहे, तर ॲडजस्ट करून घ्यावा. आता तुमका घरी गेल्यावर दाखवते किती आहेत. मी आणि बाबा पण होता माझा, ते आता एवढी काढले. ती बघा एवढी थैली काढले, अजून थोडे आणायला गेले आहेत, म्हणजे दोघांना द्यायचे आहेत. मुंबईला जातो आहे ना उद्या मी, त्याच्यामुळे दोघांना द्यायचे आहेत. तर वाटणी यायला पाहिजे ना, त्याच्यामुळे
बघा निसर्ग आपल्याला काही काय देतो. हे सर्व फुकट आहे, म्हणजे ह्याचं बियाणं वगैरे पेरलेलं नसतं. हे वेली रानातूनच येतात, त्या आपण डायरेक्ट घेतो. म्हणजे काटली म्हणजे कारले हां कारलंच असतं वाटतं, त्याचा छोटा प्रकार असतो हा. तर चला आता डायरेक्ट घरी तुम्हाला दाखवतो किती आहेत. बघा अशा कलम असतात ना आपली कोकणातली, त्यांच्या मुळात जास्तीत जास्त येतात ही. म्हणजे प्रत्येक कलमाच्या मुळात असतंच, काय काय बागेत नसतं, काय काय बागेत संपूर्ण असतं. तर ही बघा एवढी भेटली आहेत. ही बघा काटली बोलतात आमच्याकडे, का तुमच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळं बोलत असतील. ही बघा एवढी भेटली आहेत. आणि इकडे शेगलाचं पालो आहे बघा, शेगलाचं पालो. इथे अळूची पानं आहेत आणि इथे चवळी चवळी आहे वाटतं. असं सर्व रानमेवा असता पावसाळ्यामध्ये कोकणात. तर अशा सर्व भाज्या आपल्याला भेटतात रानातून. तर आता हे सर्व पॅक करायचे आहेत, उद्या सकाळी मला मुंबईला न्यायचे आहेत. आता कपड्यामध्ये बांधून घेणार आहे सर्व. तर मंडळीनं ह्यो जर छोटंसं म्हणजे आपल्या रानभाजीचं काढू गेलेलं व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनल का नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला.